मयेव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयव अतरुद्वन संशय। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 8व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयव तरुद्वन संशय। अर्थात भगवंत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जे भक्त मला मन आणि बुद्धी अर्पण करतात, ज्यांनी मला बुद्धी आणि मन अर्पण केलेले आहे, ते भक्त मरणोत्तर मला येऊन भेटतात, माझ्या ठिकाणी निवास करतात। बरं का? ज्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या उतणे गावातील आणि हे शेलार परिवार, या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी शांतीबाई गणपत शेलार आईसाहेबांना मागच्या वर्षी आजच्या दिवशी देवाज्ञा झाली, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर माणूस एकदा काय आपल्यातून निघून गेला, असं म्हणतात 13 दिवस त्याचा आत्मा आपल्या दारात असतोय, आपल्या घरात असतोय। एकदा काय उत्तर कार्य झाले, 13वे झाले की मग त्या माणसाचा गेलेला जो मृतात्मा आहे, अर्थात मृतात्मा नाही जीवात्मा आहे, बरं का, गेलेला जो जीवात्मा आहे त्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होत असतो, बरं का। आणि यमलोकाकडे प्रवास सुरू होत असताना त्याला त्या प्रवासामध्ये पूर्ण वर्ष लागतं, 1 वर्षाचा कालावधी लागतो। 1 वर्षाचा कालावधी म्हटल्यानंतर प्रथम पुण्यस्मरण ज्या वेळेला आपण आयोजित करतोय, साजरं करतोय तिथीप्रमाणे, त्यावेळेला तो जीवात्मा जो आहे त्याचा प्रवास पूर्ण झालेला असतो, यमलोकाकडचा, यमलोकाला पोहोचलेला असतो। म्हणजे आजच्या दिवशी पुराणात म्हटल्याप्रमाणे, पुराणामध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे आईसाहेबांचा यमलोकीचा प्रवास संपुष्टात आलेला आहे, संपलेला आहे, बरं का। आणि मग तिथे गेल्यानंतर काय होतंय, तर ज्याप्रमाणे आपले विचार असतील, कर्म असतील, ज्याप्रमाणे आपलं जगणं वागणं असेल, त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला काय होतंय, पुढे गती प्राप्त होत असते, जे काय असेल ते पुढे प्राप्त होत असते। आणि म्हणून मग या ठिकाणी आईसाहेबांना जाऊन 1 वर्ष झाला। आजच्या तिथीला वृद्धापकाळाने अर्थात वयाच्या 83व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर तुमचा आमचा जन्मच एक निश्चयात्मक भूमिकेतून झालेला आहे। आपल्याला या ठिकाणी पाठवतानाच भगवंताने काहीतरी उद्देशाने पाठवलेलं आहे, काहीतरी हेतू धरून पाठवलेला आहे, बरं का। प्राणी पक्षी जे येत आहेत, प्राणी पक्षी जे जन्माला येत आहेत, या ठिकाणी कार्य करतायत, त्यांच्या येण्यामध्ये आणि त्यांच्या कार्य करण्यामध्ये, त्यांच्या जगण्या वागण्यामध्ये आणि माणसाच्या येण्यामध्ये आणि जगण्या वागण्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे, बरं का। अर्थात या ठिकाणी जर विचार करायचा झाला तर निश्चयात्मक भूमिकेतून भगवंताने तुम्हाला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला, बरं का। आणि म्हणून 83,99,999 योनींमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे, बरं का। जीवांमध्ये, इतर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आणि माणसामध्ये खूप फरक आहे। मग तो फरक आपण जाणून घेतला पाहिजे, तो फरक आपण समजलो पाहिजे, माहिती करून घेतला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे माणसाला भगवंताने या ठिकाणी का पाठवलेला आहे याचा शोधबोध माणसाने घेतला पाहिजे, बरोबर आहे की नाही। एखाद्या मुलाला एखादे वडील सांगतात, बाळा टिटवाळ्यामध्ये जाऊ नये रे, बरं का। पण टिटवाळ्यामध्ये जाऊ नये म्हणजे असे कधी वडील सांगतील का, जा नुसतं फेरफटका मारून ये,
तुला काही उद्योग नाही, तुला काही काम नाही, जा जरा फिर आणि ये, असं सांगतील? नाही सांगणार. काहीतरी घेऊन ये, काहीतरी वस्तू, काहीतरी काम, ते काम करण्यासाठी जा, ते काम करून ये. अमुक अमुक वस्तू आपल्याला गरज आहे, ती घेऊन ये. वडील मुलाला सांगताय बरं का. आता तो मुलगा घरातून निघाल्यापासून त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की मला बाबांनी हे आणायला सांगितलेलं आहे, बाबांनी मला अमुक अमुक काम करायला सांगितलेलं आहे. तिथे गेल्यानंतर ते काम झालं, ती वस्तू घेतली की तो लगेचच परतीच्या प्रवासाला निघतोय बरं का, घरी यायला निघतोय. तसं आम्हाला सुद्धा भगवंताने या ठिकाणी काहीतरी हेतूने पाठवलेलं आहे ना. कारण नुसतं असं जा फिर फिर, जेवढं तुला फिरता येईल तेवढं फिर आणि मग निघून ये, असं काही पाठवलंय का आपल्याला? नाही ना. उद्देश काय आहे, हेतू काय आहे? नरदेहाला येण्याचा हेतू काय, मनुष्य देह मिळण्याचा हेतू काय आहे? तर त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले, संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी आम्हाला नरदेह दिलेले आहे. बरोबर आहे की नाही? 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते काम, ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे. म्हणजे नक्कीच इतर योनींपेक्षा हा वेगळा आहे, इतर योनींपेक्षा हा विशेष आहे. आणि विशेष म्हणजे विशेष महत्व या नरदेहाला आहे इतर प्राण्यापेक्षा. बरं का. इतर प्राण्यापक्षांचा जर आपण विचार केला तर नरदेहाला किंमत वेगळ्या प्रकारची आहे. प्राण्यापक्षांचा जर आपण विचार केला आणि मनुष्य देहाचा जर विचार केला तर विशेष बुद्धी माणसाला दिलेली आहे, विशेष जाणीव माणसाला दिलेली आहे, उभ्या कण्याचा निर्माण केलेला आहे. बरं का. परा, पचंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाचा माणसाला दिलेल्या आहेत. भूक लागली बोलू शकतो, मागू शकतो, तहाट लागली मागू शकतो, एखाद्याशी बोलायचं झालं, संभाषण करायचं झालं, संभाषण करू शकतो. ते ज्ञान माणसाला दिलेलं आहे. बरं का. जगातलं सार आसार निवडण्याची बुद्धी माणसाला दिलेली आहे. बरं. केळं जर तुम्ही एखाद्या बैलाला दिलं तर ते सालीसकट खात आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या जनावराला जर तुम्ही केळं टाकलं दिलं तर ते सालीसकट खात आहे. पण तेच केळं जर माणसाच्या हातामध्ये जर आलं तर ते मात्र साल बाजूला करत आहे, टरफल वरचं बाजूला करते आणि आतलं गर खात आहे. बरोबर आहे की नाही? त्याच माणसाला जर तुम्ही जांभूळ दिला, आता जांभळाची सीझन येईल की नाही पुढे, जांभूळ ते बरोबर वरचं खात आणि आतलं टाकून देत आहे. केळं घेतल्यानंतर वरचं टाकतंय, आतलं खात आहे. जांभूळ दिल्यानंतर वरचं खात आहे, आतली हाटी टाकून देत आहे. बरोबर आहे की नाही? त्याच माणसाला जर आंबा दिला तर वरचंही टाकतंय, आतलंही टाकतंय, मधलं खाऊन घेत आहे. बरोबर आहे की नाही? वरची सालही टाकतंय, आतला पाठाही टाकतोय आणि मधला गर खाऊन घेतोय. हे ज्ञान, हा विवेक, हा सारासार विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये दिलेला आहे, माणसाला दिलेला आहे. ही बुद्धी माणसाला दिलेली आहे. बरं का. मग एक इकडे विचार आपण करू ना, काय माणसाला खाण्याचं जर कळतंय, बरोबर आहे की नाही? किती वेळा माणूस असला तरी शेतावरचं भात राईस मिल मध्ये नेल्याशिवाय घरी शिजवत नाही. काढलाय तसंच भात शिजवायला दिलाय त्याने, वरचं टरफल काढल्याशिवाय, त्याचे तांदूळ केल्याशिवाय तो खायला घेत नाही, त्याचं भात शिजवत नाही. मग माणसाला जसं खाण्यातलं कळतंय, सारासार, खरं खोटं, सत्य असत्य, काय आपलंय काय आपलं नाही आहे, काय घ्यायचं आहे काय टाकायचं आहे, हे जसं खाण्यातलं कळतंय तसं कर्मातलं का बरं कळत नाही माणसाला? सार कशाला म्हणतात, आसार कशाला म्हणतात, काय आपलं आहे काय आपलं नाही आहे, का कळत नाही बरं? आणि कळत नाही म्हणून संतांना सांगावं लागलं पशु पक्षी गुणवंत. कळत नाही म्हणून सांगावं लागलं पशु पक्षी गुणवंत. कावळ्याला सांगायला डोळे दोन, बरोबर आहे की नाही, पण दिसायला एकच आहे की नाही बाबा? कावळ्याला सांगायला डोळे दोन पण दिसायला एकच. अनेक प्राण्या पक्ष्यांना आपण पकडू शकतो पण कावळ्याला सहज पकडू शकतो आपण
एकच डोळा असतो, पण चारही बाजूला तो चप 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 फिरवत असतो. बरोबर आहे की नाही बाबा? बाकी पक्षी सापडतील पण कावळा लवकर सापडत नाही. माणसाने तो गुण घ्यायला पाहिजे ना, त्याचा गुण तो घ्यायला पाहिजे की नाही. एक डोळा असतानाही शिकार होत नाही लवकर, एक डोळा असताना सुद्धा पकडला जात नाही. माणसाला दोन दोन देऊन पण माणूस पकडला जातो. काय शिकार होते त्याची, दोन दोन देऊन पण. आणि मग बरंच काही झाल्यानंतर मग लोक बोलतात आता डोळे उघडले का त्याचे, बरंच काही झाल्यानंतर. बरं का बाबा, डोळे उघडे होते त्याचे, पण डोळे झाकून कार्य करत होता तो, जो डोळे झाकून कर्म करत होता तो. आणि मग डोळे झाकून कर्म करत असल्यामुळे काहीतरी घडलं ना का मग लोक बोलतात आता डोळे उघडले का त्याचे. अर्थात पशु पक्षी गुणवंत का, तर बघा ना, पर्णाळी पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. पानावर असलेली आळी पुढे पुढे सरकते, तिला जर आधार मिळाला नाही तर ती पुन्हा परत येते का, तिला माहितीये या पानावरून जर मी अजून पुढे गेलो तर पडेन, मरेन. समजतंय तिला, बरोबर आहे की नाही. पण माणसाला जरा काय टेन्शन झाला, तिसऱ्या चौथ्या माळ्यावरून जाऊन जर उडी मारत असेल तर सांगा त्याच्यापेक्षा ही पर्ण आळी परवडली की नाही. आळी परवडली ना, काय माय माऊली, बरोबर आहे की नाही. आपण चुलीमध्ये फाट्या लावतो, बरोबर आहे, त्या फाट्यामध्ये आळ्या असतात, छोटे छोटे कीटक असतात, छोटी छोटी पाखरं असतात. ते फाट जसं जळत येते ना तसे ना मागे मागे सरकत येतात. का त्यांना माहिती पुढे जर गेलो तर माझी राख होईल, भस्म होईल, मी जळेल. हे त्या छोट्या छोट्या कीटकांना कळत आहे. माणसाला टेन्शन आल्यानंतर जर रॉकेल ओतून घेत असेल, डिझेल ओतून घेत असेल तर त्याच्यापेक्षा ते परवडले ना, परवडले की नाही. ते पण जाऊ द्या. चला, आपण बाबा पहिले बैलगाडी हाकलायचो, बरोबर आहे की नाही. एखाद्या रस्त्यामध्ये जर खरडा असेल तर बैल त्या खरड्यावरून उडी मारून बरोबर जायचा. छोटासा खरडा असेल तर, काही जर असेल तिथे अडचण, ती दगड वगैरे जर असेल तर तिच्यावरून बरोबर तो निघून जायचा, बरोबर आहे की नाही. पण माणूस ठेच लागून पडायचा. एकदा पडलेला माणूस परत त्याच खरड्यामध्ये पडत असतो. आलं का लक्षात. अर्थात काय सांगायचं आहे की पशु पक्षी ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने कार्य करता आहेत. जशी कार्य त्यांची आपल्याला अनेक अनेक गुण असे आहेत की त्यांच्याकडून काही आपण शिकून घेण्यासारखे, अनेक गुण असे आहेत की त्यांच्याकडून आपण शिकून घेण्यासारखे आहेत. पण माणूस जर पाहायला गेला तर पूर्णपणे आज काय झालेलं आहे, भ्रमिष्ट झालेलं आहे. कसं वागावं, कसं जगावं हे कळत नाही. आणि मग काय होतंय माहितीये, कसं काहीतरी विपरीत घडलं, आम्हाला काहीतरी विपरीत पाहायला मिळालं की मग आम्हाला काय वाटतंय माहितीये का, सगळं जग बदललंय. बरोबर आहे की नाही, सगळं जग बदललंय. आणि साहजिकच आहे की नाही. आपण जर तसं पाहायला गेलं, आम्हाला काहीतरी वेडं वाकडं जर पाहायला मिळालं, माणसाने करू नये ती जर कर्म माणसाने केली तर मग माणसाच्या अंतःकरणामध्ये विचार येणारच आहे की अरे बदललंय, सगळं बदललंय. पण सगळं बदललंय हा विचार करत असताना आम्ही मनापासून जर विचार केला तर नक्की बदललंय ते काय. बरोबर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूत तीच आहेत की बदललेली आहेत. बरं का. आता बघा, साधं उदाहरण आहे. सत्ययुगामध्ये कार्य केलेलं आजही आम्हाला पाहायला मिळत आहे, बरोबर आहे की नाही भाऊ. त्रेतायुगामध्ये कार्य केलेलं आजही आम्हाला पाहायला मिळत आहे, बरं का. त्रेतायुगामध्ये कार्य केलेलं आजही आम्हाला पाहायला मिळत आहे. त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू कार्याला आले ना, त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू कार्याला आले की नाही. मग श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य आजही आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तर आपण अयोध्येला जातो, नाशिकला जातो, अनेक ठिकाणी जिथे जिथे काही खुणा आहेत त्यावेळी केलेल्या कार्याच्या, बरोबर आहे की नाही, जे पाहायला जातो की नाही. मग तीर्थक्षेत्र अनेक ठिकाणी आम्ही जातो, अनेक ठिकाणी मी फिरतोय. तिथे गेल्यानंतर समजतंय ही सीतामाईची गुफा, ही कुंड आहे की नाही. या ठिकाणी ते काय असेल ते, जे काही असेल ते बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्याला पाहायला मिळतात, बरं का. द्वापारामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, पांडवांकडून कार्य करून घेतलं. आजही पांडवकालीन मंदिर आम्हाला बरीचशी पाहायला मिळतात, बरीचशी पांडवकालीन मंदिर पाहायला मिळतात. म्हणजे द्वापारात केलेलं कार्य सुद्धा आम्हाला त्या पृथ्वीवर पाहायला मिळत आहे. त्रेतामध्ये केलेलं कार्य सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे. ऐका,
जर द्वापारात केलेलं, त्रेतामध्ये केलेलं, सत्ययुगात केलेलं कार्य जर आजही आम्हाला त्या पृथ्वीवर पाहायला मिळत असेल तर आम्ही 100% म्हणतोय पृथ्वी बदललेली नाही. पृथ्वी बदललेली आहे का? नाही बदलली. त्यांना ज्या सूर्याने प्रकाश दिला तोच सूर्य आज आम्हाला प्रकाश देतोय. त्यांना ज्या पृथ्वीने सांभाळलं, वायू, आप, तेज, पाचही भूत त्याचप्रमाणे आहेत, काही बदल झालेला नाही बरं का. त्याच्याही पलीकडे आपण एक विचार करू. चला, पंचांगाप्रमाणे जर आपण पाहायला गेलो, सूर्योदय आज जी वेळ दिली असेल त्याच वेळेला सूर्योदय झालेला आहे, बरोबर आहे की नाही. पंचांगामध्ये जी वेळ आज सूर्यास्ताची दिलेली आहे त्याच वेळेला सूर्यास्त झालेला आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे ही पंचभूताची भगवंताने लावून दिलेलं जे कार्य आहे ते कार्य बरोबर करतायत. भले सूर्य उगवतोय, मावळतोय, आमच्या दृष्टीचा भ्रम जरी असेल तरी पृथ्वी फिरते हे सत्य आहे ना. पृथ्वी फिरते हे सत्य आहे की नाही. पृथ्वीची गती तीच आहे ना, तीच आहे की नाही. व्होल्टेज वाढला म्हणून फास्ट फिरली का? आणि फास्ट फिरली तर दुपारच्या सूर्य मावळायला पाहिजे. मग व्होल्टेज कमी आहे म्हणून कमी गती झाली का तिची? नाही. भगवंतच सामर्थ्य देतात त्या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी, आणि पाचही भूत त्याच पद्धतीने कार्य करतात ज्या पद्धतीने त्यांना ते काल गणना जी काही लावून दिलेली आहे त्याच पद्धतीने सगळं कार्य घडताना आम्हाला पाहायला मिळत आहे. या सगळ्याला सामर्थ्य देतय कोण? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जे जगाते चाले का. ईश्वरे केवढे सूत्र केले. सूर्यबिंब धावाया लाविले, धुकटा करवी धरविले अगाध पाणी. मग एक विचार करा, इकडे जर आम्ही बघितलं तर पशु पक्षी गुणवंत आहेत. अंगणी पक्षी अंगणी या उतरती ते का गुंतून या राहती. एक तेवढा जरी बोध घेतला तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. समजा तेवढा जरी विचार केला ना मौली तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. तेवढाच. पक्षी येतात, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं धान्य घेतात आणि निघून जातात. आमचं येणं ज्यासाठी आहे तेवढं कार्य केल्यानंतर आमचं जगणं संपतंय मौली. त्याला जीवनमुक्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ. आम्ही काय कारणास्तव या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला हा नरदेव भगवंताने कशासाठी दिलेला आहे, या उतने गावामध्ये आम्हाला पाठवण्याचं कार्य काय आहे. एक फक्त विचार करा, मला जन्माला येण्याच्या आधी या उतने गावामध्ये कोणच नव्हतं का? मी उशीद या गावी जन्माला आलेलो आहे. मला जन्माला घालण्याच्या आधी उशीद गावात कोणच नव्हतं का? कित्येक लोकसंख्या असताना सुद्धा, कित्येक लोक त्या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा जर मला त्या गावात भगवंताने जन्माला घातलाय तर माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. ते शोधता आलं पाहिजे, ते शोधता आलं पाहिजे. मला या ठिकाणी 83,99,999 योनी कार्य करत असताना सुद्धा 84 लक्षवी योनी नरदेहामध्ये भगवंतांनी जन्माला घातलेला आहे. म्हणजे काहीतरी विशेष आहे. आणि जे विशेष आहे ते आई साहेबांनी जाणलं. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, शांतीबाई गणपत शेलार. जे काय विशेष आहे ते जाणलं आणि पहिली ते कार्य आमच्याकडून घडावं म्हणून आई साहेबांनी गळ्यामध्ये काय घातली? माळ घातली. बरोबर आहे की नाही? कारण सुरुवात तिथून आहे, सुरुवात तिथून आहे. जाणलं माझा काय उद्देश आहे, मला इथे पाठवायचं कारण काय आहे. बरं का, 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य मला करायचं आहे. मला सुळे नाहीत ना? सुळे आहेत आपल्याला? आपण पाणी जिभेने पितोय का? जिभेने जर पाणी पित असू, सुळे जर आपल्याला असतील, बरोबर आहे की नाही? राक्षस, आणि राक्षसाचा आहार आहे तो, राक्षसाचा आहार आहे तो. पण मला जर सुळे नाहीत, मी जर जिभेने पाणी पित नाही, तर माझं कर्तव्य आहे जे भगवंताने लावून दिलेलं आहे, ज्या पद्धतीने संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने मी जगलं पाहिजे, मी वागलं पाहिजे, मी राहिलं पाहिजे.
आणि हेच कार्य आमच्या शांताबाई गणपत शेलार आई साहेबांनी केलं. काय? पहिले म्हणजे ते हरिभक्त परायण माळकरी झाल्या. आणि एकदा काय माणसाने अनुग्रह घेतला, एकदा काय माणसाने ते स्वीकारलं, तो पंथ, तो संप्रदाय, की मग त्या पद्धतीने माणसाची वाटचाल सुरू होते. अखंड भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण, ग्रंथ वाचन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, अखंड श्रवणाचं कार्य मनुष्य करत असतो. किती साधा आणि सोपं आहे. आता मी तुम्हाला काय अगदी पुराणातल्या गोष्टी सांगणार नाहीत. अगदी सरळ सरळ म्हणजे काय माहिती आहे का? सहज आपल्याला कळेल. मौली, आपल्याला एवढं तर माहिती आहे की समोरच्या माणसाला दुःख देऊन आम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल का? तुम्हाला जर मी दुःख देत असेल तर मी देवाकडे सुखासाठी प्रार्थना करावं, जय बजरंग बली तोड दुश्मन की नली, त्याची नली तोडून ना मी सुखाची अपेक्षा करावी? नाही करावी. बरोबर आहे की नाही? दुसरं, आम्ही जे शेजारच्याला देतो तेच आम्हाला शेजारचं परत रिटर्न करत असतो. बरोबर आहे की नाही? साखर शेजाऱ्यांनी नेली तर दुसऱ्या दिवशी वाटीवरून काय घेऊन येते? ती साखरच घेऊन येते. चहा पावडर जर शेजाऱ्यांनी नेली तर ती सुद्धा आम्हाला परत करत असते त्याच पद्धतीने. बरोबर आहे की नाही? आम्ही जर वाल पेरलं तर आम्ही हरभरा आणायला जातो का शेतामध्ये? आम्ही मूग पेरलं तर आम्ही वाल आणायला जातो का शेतामध्ये? आम्ही जर जिनी पेरली तर आम्ही रत्न आणायला जातो का शेतामध्ये? नाही ना. जे पेरतोय तेच आम्हाला परत मिळतंय. अर्थात आम्ही बोलतो पेरावे तसे उगवते, पेरावे ते उगवते. मग आम्ही ज्या पद्धतीने कर्म करतो बेनिफिट आम्हाला परतावा त्याच पद्धतीने मिळणार आहे ना बाबा. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी मनुष्य कार्य करत असताना 3 गुणात्मक कार्य करतो: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरोबर आहे? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांनी कार्य करत असतो. तमोगुणाने अधोगती सांगितलेली आहे. बरं का? तमोगुणी भक्ती नाही आहे का? देवापुढे देव कापणं, याला काय म्हणतात? तमोगुणी भक्ती. धर्माला पुढे करून अधर्म करणं, देवाला पुढे करून चोरांच्या नावात चोरांचा बाजार करणं. बरं का? एक लक्षात ठेवा, एक स्मरणात ठेवा, आपण जगद्गुरु तुकोबांच्या आणि माऊली ज्ञानोबांच्या मार्गाने जर चाललो तर आपल्याला कळेल देव कधीही कोपत नाही. पहिली गोष्ट आहे. बरं का? ज्ञानोबांच्या आणि माऊलींच्या आणि तुकोबांच्या मार्गाने जर चाललो तर पहिली गोष्ट आपल्याला एक स्मरणात राहील, देव कधीही कोपत नाही. बरोबर? दुसरी गोष्ट आपल्याला कळेल, बरं का, देवापुढे देव कापणं, देवापुढे देवाचा बली देणं, याला अंधश्रद्धा म्हणतात. काय म्हणतात याला? अंधश्रद्धा. जगद्गुरु तुकोबा आणि माऊली ज्ञानोबा ह्या विचारांना भीक घालत नाही, तर पूर्ण बाजूला केलंय, पूर्ण बाजूला केलंय. तो आमचा पंथच नाही. काय म्हणतात? तो आमचा पंथ म्हणजे मार्गच नाही. पंथ म्हणजे मार्ग, तू आमचा मार्गच नाही. बरं का? देवाला दिलं नाही तर देव कोपतो. देव कधीही कोपत नाही. देव कधीही कोपत नाही. साधं उदाहरण आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये राहून अंतरात्मा म्हणून देव सेवा करतोय, करतोय की नाही? देव आपल्याला सांभाळतोय, देव सेवा करतोय की नाही? त्या देवाच्या विरोधात जरी तुम्ही बोललात, देव नाहीच आहे म्हणून जरी बोललात, कधीतरी तुम्हाला दुःख प्राप्त झालं, कधीतरी एखादं मोठा संकट तुमच्यावर आला, एखादा प्रसंग आला आणि म्हणून जर तुम्ही देवाला दोष दिलात तरी सुद्धा देव तुमची सेवा करतोय ना? करतोय की नाही? किती सेवा करतोय? आम्ही थकलो, आम्ही देवाचं कार्य पूर्णपणे बंद पाडलं तरी सुद्धा देव रात्रंदिवस आमची सेवा करत असतो. श्वास जपा अजपा चालू आहेत. रात्रीच्या वेळी आम्ही जरी झोपलो, आम्ही जरी विश्रांती घेत असलो तरी सुद्धा देव आमची सेवा करतोय. तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे, हा विचार मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. झोपेमध्ये तहान लागते, भगवंत आम्हाला उठवतात, पाण्यापर्यंत नेतात, पाणी पाजतात, परत आणून झोपवतात. सकाळी उठल्यावर आम्ही विचार करतो स्वप्न होते की सत्य होतं. बरोबर आहे की नाही? आम्ही झोपलेलो असतो, आमच्या पायाला डास चावतोय, तिथपर्यंत हात नेऊन तो पाय बाजूला करून. बरोबर आहे की नाही? कोण कार्य करतंय हे?
मग आपण नाही आहे म्हटलो तरी देव आपल्याला सांभाळतो ना. आम्ही त्याच्या विरोधात जरी गेलो, आज कितीतरी माणसं आहेत माऊली विरोधात जाणारी आपल्याला कितीतरी पाहायला मिळतात बरं का, कितीतरी पाहायला मिळतात. एवढं सगळं करून सुद्धा देव त्यांना सांभाळतोय, कारण देवाला कालावधी दिलेला असतोय. या वेळेपर्यंत या देहात राहून या देहाने काही जरी केलं तरी सुद्धा त्याला सांभाळणंच आहे. काही केलं तरी सांभाळणं आहे. पण एकदा वेळ झाली की काही केलं तरी थांबायचं नाही बरं का. आता महत्वाचा विषय असा आहे की देवाच्या प्रत्यक्षात विरोधात जाऊनही जर देव आम्हाला सांभाळत असेल तर सांगा, देवाला एखाद्या वेळी जर काही आम्ही नाही दिलं तर देव कोपेल का? कोपतो तो देवच नाही. देवाची व्याख्या काय सांगितलेली माहितीये का? देतो तो देव, देतो तो देव, कोपतो तो देव नाहीये. मग तमोगुणातून घडणारी जी काही भक्ती आहे चालू आहे माऊली बरं का, आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आणि आज कलियुगामध्ये बाजार त्यांचाच भरलेला आहे. कोणाचा बाजार भरलेला आहे? आम्ही अधिक महत्व कोणाला देतो माहितीये का माऊली? अंतःकरणामध्ये जो पवित्र आहे ना त्याला अधिक महत्व देत नाही. वरच्या अंगाने जो आहे ना, बाह्यांगाने, त्याला अधिक महत्व देतो. बाह्यांगाला अधिक महत्व देतो. संतांनी बाह्यांगाला महत्व दिलं नाही, संतांनी अंतरंगाला महत्व दिलेलं आहे. बाह्यांगाने साधूचा वेश केलेला माणूस आतमध्ये साधूच असेल असं नाही, पण अंतरंगाने साधू असलेला माणूस बाह्यांगाने सुद्धा साधूच असतो. बाह्यांगाने सुद्धा साधूच असतो बरं का. आणि म्हणून तमोगुणाने घडणारी भक्ती जी आहे ती आम्हाला अधिक करून आज या कलियुगामध्ये पाहायला मिळते. त्याला कारण आहे चोरांचा बाजार जास्त झालेला आहे बरं का माऊली. तुम्ही पुराण वाचा, शास्त्र वाचा, संतांचे ग्रंथ वाचा. अनेक ग्रंथांमध्ये कलीचं जे महात्म्य वर्णन केलेलं आहे, कलीची जी कर्म सांगितलेले आहेत ना त्या कर्माला सुरुवात तिथून आहे की भक्तीमध्ये सुद्धा आम्हाला असा काही प्रकार पाहायला मिळेल. आलं का लक्षात? फक्त आम्ही काय करणार? सूमढोंग करणार, वरून वरून फक्त दाखवणार आम्ही भक्ती करतोय, आम्ही देवाचं करतोय, पण आतून मात्र चोरांचा बाजार चालू असेल. आतून मात्र काय असेल? चोरांचा बाजार चालू असेल बरं का. आता तमोगुणाची भक्ती अनेक प्रकारची आहे. आपण अनुभवतोय, पाहतोय, अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बरं का. पण तमोगुणाने अधोगती आहे, त्याला कोणी सोडू शकत नाही. कोणी सोडू शकत नाही, कोणी सोडू शकत नाही. आता चाललंय काय माहिती आहे का? आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. आम्ही काय करतो ना हेच आम्हाला कळत नाही. एकीकडे आमच्या घरी जर एखादं शुभ कार्य असेल तर हळदीच्या दिवशी आम्ही मंडप स्थापना करत असतो बरोबर आहे की नाही? मंडप स्थापना करतात ना, मंडपामध्ये मंडप स्थापना करत असताना त्या ठिकाणी पहिलं पूजन केलं जाते गणपतीचं, गणेशाचं बरं का माऊली. गणेशाचं पूजन केलं जातं. पण अशा अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे, आम्ही एकीकडे जेव्हा गणेशाचं पूजन करत असतो ना, एकीकडे आम्ही मंडप स्थापनेचा कार्यक्रम करत असतो ना, दुसरीकडे भिंतीच्या आड खांडाखांडी चालू असतो. आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही माऊली. आणि म्हणून आमच्या पदरामध्ये दुःख येतंय, दारिद्र्य येतंय, अशांतता येते, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात, संकटांना सामोरे जावं लागतंय. त्याला कारण हेच आहे. हे सूत्र कोणाजवळ आहे? लोकांच्या जवळ का आपल्या जवळ? चुकतोय आपण की लोक? बरेचसे असं कार्य आम्हाला पाहायला मिळते, बऱ्याचशा गोष्टी असं आम्हाला पाहायला मिळतात. आता दुसरं म्हणजे पहिलं तमोगुणाने अधोगतीच आहे. कितीही कोणी ठरवलं, कितीही कोणी ठरवलं, देवही सोडू शकत नाही. बघा, पापी माणसाला पाप जर केलं असेल तर त्या पापापासून देवही सोडू शकत नाहीत, कारण देवांच्या राजालाही कोणी सोडू शकलं नाही. इंद्र असताना भग पडली ना. पुढे रजोगुणाने पुनरावृत्ती आहे, रजोगुणाने पुनरावृत्ती आहे. आता रजोगुणी माणूस जो आहे की नाही तो फक्त चमकून दिसत असतो, चमकून. तो प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे असणार, पुढे पुढे करायला त्याला आवडणार बरं का.
आणि स्वतःहून सांगायला त्याला खूप आवडतंय, माझे अमुक अभंग पाठ आहेत, माझे अमुक ओव्या पाठ आहेत, गीतेचा अभ्यास आहे, गाथेचा अभ्यास आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, बरं का, संपूर्ण दिसत असतो. पण त्याला माहिती नाही आहे की हा बोलणारा मला कोण आहे, बोलायला लावणारा कोण आहे. बरोबर आहे का? बोलायला लावणारा कोण आहे ओळखता आलं पाहिजे, टिपता आलं पाहिजे नेमकं. तो अहंकार आहे, अभिमान आहे. आणि अहंकार माणसाला कधी गप्प बसू देत नाही, चैन पडू देत नाही बाबा, बरं का. चार चौकात गेला की तो त्याचं काहीतरी वेगळेपण दाखवायला पाहत असतो. त्या ठिकाणी काहीतरी मी वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं चांगलं कार्य, उत्तम कार्य, परमार्थिक कार्य, आध्यात्मिक कार्य, भक्ती, परमार्थ माणसाकडून घडत नाही. मग तो फक्त कसा चमकून दिसत असतो, बरं का, चमकून दिसत असतो. या फटी काढल्यात आम्ही. ज्याला सरळ मार्गाने चालता येत नाही ना तो मग ह्या वेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतो, वेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतो. परमार्थिक तर म्हटलं पाहिजे, मी देवाचं काहीतरी करतो हे म्हटलं पाहिजे, माझ्या मनाची समजूत झाली पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला जर देवाचं जर काही करायचं असेल, भक्ती जर करायची असेल, परमार्थ जर करायचं असेल तर त्याची सुरुवातच सत्वगुणाने होते, रजगुणाने तमगुणाने नाही, सत्वगुणाने होते. बरोबर आहे की नाही. रजगुणाने नाही, तमगुणाने नाही, सत्वगुणाने. बरं कधीतरी बघा, कधीतरी मंदिरात जर जायचं असेल, आपण कुठून तरी जाऊन आलोय आणि पटकन कोणीतरी आपल्याला सांगितलं चल दादा मंदिरात चाललोय, यायचं आहे का, मला झोड पण कोण नाही, आपण जाऊन येऊ पटकन. तर पटकन माणूस काय बोलतो माहिती आहे का, नको, आंघोळ नाही केली, आंघोळ नाही झाली. म्हणजे त्याला हे माहिती आहे की माझी आंघोळ झाली नाही, मी मंदिरात जाण्याच्या पात्रतेचा नाही. बरोबर आहे की नाही. हात धुतल्याशिवाय माणूस ग्रंथाला हात लावत नाही, बरोबर आहे ना. हात धुतल्याशिवाय माणूस ग्रंथाला, शुचिरभूत झाल्याशिवाय माणूस ग्रंथाला हात लावत नाही. मग वरच्या अंगाचा जसा विचार करतोय तसा अंतरंगाचा काय विचार करत नाही. बरं बघा, आपला विषय काय आपला, कोणीतरी मला परमार्थिक म्हटलं पाहिजे, कोणीतरी मला भक्ती करतोय, देवाचं करतोय, माझ्या मनाचं समजूत झाली पाहिजे. ही समजूतच, तुम्ही काहीही खात असाल, तुम्ही काहीही करत असाल ना, जर ग्रंथाला हात लावत असाल तर तुमच्याच मनाला तुम्ही विचारा, मी चांगलं करतोय का वाईट करतोय. मनाकडून येणारं उत्तर तुमचं चांगलं असेल, बरोबर असेल. माणसाचं मन कुठेतरी असं स्वतःलाच सांगत असतं, रे हे आपण वाईट, चुकीचं करतोय. पण तरी सुद्धा लोकांनी मला परमार्थिक म्हणावं म्हणून मी ग्रंथ हातात घेतोय. तरी सुद्धा लोकांनी म्हणावं की हा आध्यात्मिक आहे, हा परमार्थिक आहे, हा देवाचं करतोय म्हणून जर मी करत असेल तर त्यावेळेला मी माझ्या अंतरात्म्याला विचारलं पाहिजे, मी हे करतोय हे चांगलं आहे का वाईट आहे. 100% त्याच्या आतून कुठेतरी त्याला अंतरात्मा जाणीव करून देईल की हे आपण कमीच करतोय, हे आपण काहीतरी वेगळंच करतोय म्हणून, हे आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून. आणि म्हणून देवाचं कार्य जर आम्हाला करायचं आहे, ऐका, परमार्थ जर करायचे, भक्ती जर करायची आहे, तर इथे आम्हाला भगवंत या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये मार्गदर्शन करतात. काय, मयव मन अदस्व मय बुद्धी निवेशहा निवेशिशी मयव अतरुद्वन संशया. भगवंत म्हणतात तुम्ही फक्त मन आणि बुद्धी मला अर्पण करा, मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल. आपला 8 तास कशासाठी चालू आहे, साधं उदाहरण आहे. दोघांची भांडणं जर झाली, मौली, बरं का, भांडणं जर झाली दोघांची, तर एखादा खूप बडबडत असतो आणि मग दुसरा पटकन काय बोलून जातो माहिती आहे का, अरे किती आती करशील, देवाकडे जागा मिळायला पाहिजे ना, बोलतो की नाही. किती आती करतोय, देवाकडे जागा तर मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आती करतोय त्याला देवाकडे जागा नाही, बरोबर आहे. प्रत्येकाचा 8 तास कशासाठी चालू आहे, आम्हाला देवाकडे जागा मिळाली पाहिजे, आम्हाला देवाने स्वीकारलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी भगवंत काय म्हणतात माहिती आहे का, काही करायची गरज नाही, फक्त मला मन आणि बुद्धी अर्पण करा, मी तुम्हाला सोडवतो. आता मन आणि बुद्धी अर्पण करणं म्हणजे एक वेळ देवाला फुल व्हायला नसेल तरी चालेल, नाहीच मिळालं ना हरकत नाही,
बरं का? नाहीच मिळायला हरकत नाही ना. आपण शिरतं काय कापून वाहू शकत नाही, तेवढी भक्ती काय आपली मोठी नाही आहे काय. पण मन देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. मन हा मोगरा ईश्वरी अर्पणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आमचं मन, आमची बुद्धी, आमचं अंतःकरण, आमचं सर्वांग देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. ज्या वेळेला आमच्या सर्वांगाने देवाचं भजन घडेल, पूजन घडेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही, आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता मन जर देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे तर मन कसं आहे? मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. आम्ही बसलेलो आहोत प्रवचन श्रवणाला, आम्ही बसलेलो आहोत ह्या मंडपामध्ये, ह्या आम्हाला जी काही बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या आसनावर आम्ही बसलेलो आहोत, बरं का. पण शरीराने जरी सगळे या ठिकाणी दिसत असले तरी मनाने किती आहेत ते माहिती नाही. तुमच्या सकट, माझ्या सकट सगळेच. भगवंत म्हणतात जसं शरीराने आपण असतोय की ना देवाच्या चरणी, तसं मनानेही पाहिजे, मनानेही पाहिजे. कारण परमार्थामध्ये मनाला खूप महत्व आहे. ऐकताय ना? संसार जर करायचा असेल तर परिस्थितीला महत्व दिलं जाते. तुमची परिस्थिती काय आहे? सोयरे पाहताना पहिले तुम्ही सोयऱ्यांची काय पाहता? बरोबर आहे का माऊली? सोयरे पाहताना तुम्ही पहिले सोयऱ्यांची काय पाहता? परिस्थिती. पाहुणे आल्यानंतर तुम्ही कोणत्या पाहुण्याला अधिक जवळ करता? ज्याची परिस्थिती. मानपान करताना तुम्ही कोणाचं मानपान करता? ज्याची परिस्थिती आहे. ते सांगायला काय हरकत आहे? मित्र शोधताना, मित्र जवळ करताना तुम्ही कोणाला जवळ करता? कोणते अधिक मित्र जवळ करता? ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याला. संसार करत असताना, प्रपंच करत असताना आम्हाला जशी परिस्थितीला महत्व आहे, ऐका, तसं परमार्थ करत असताना मनस्थितीला महत्व आहे. तुमची मनस्थिती काय आहे? आपण बोलतो ना, नाही रे त्याच्याकडे सगळं काय आहे पण त्याची मनस्थिती बरोबर नाही, मनस्थिती ठिकाणावर नाही त्याची. सगळं काय आहे पण मनस्थिती जर नसेल त्याची तर काही घडू शकत नाही. त्या तुमच्या मुलाला तुम्ही वेळेला सगळं काही आणून द्या, त्याला शाळेत जायला बूटं चांगल्या प्रकारचे आणून द्या, कपडे चांगल्या प्रकारचे आणून द्या, त्याला चांगल्या प्रकारची पुस्तकं आणून द्या, चांगल्या प्रकारचे वह्या, 150-200 रुपयाचा पेन. लोकांची पोरं 5 रुपयाचा वापरतात, 10 रुपयाचा वापरतात, त्याला 150-200 रुपयाचा पेन. पण लिहायची मनस्थिती पाहिजे ना त्याची. नवीन पुस्तक आहेत पण अभ्यास करायची मनस्थिती पाहिजे ना त्याची. चांगल्या प्रतीच्या वह्या आणल्यात त्याला, पण लिहायची, अभ्यास करायची मनस्थिती पाहिजे ना त्याची. ऐका, मनस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही कितीही जरी काही केलं तरी त्याला किंमत शून्य आहे. तसं आम्ही परमार्थ करत असताना आमची मनस्थिती जर ठिकाणी नसेल तर, मनस्थिती ठिकाणावर नसेल तर आम्ही काय, काही आम्हाला पदरात पडणार नाही, काही पदरात पडणार नाही आमच्या, बरं का, काही मिळणार नाही आम्हाला. आणि म्हणून मन जे आहे ना, एक वेळ सगळी इंद्रिय तृप्त होतील माऊली. कधीतरी आपण अनुभव घेतो, ज्या वेळेला पंगतीमध्ये जेवायला बसतो त्यावेळेला मनासारखं काही जर असलं आणि एखाद्याला जर ते मोतीचूर होते लाडू, बुंदीचे लाडू जर चांगले तुपाचे जर असतील तर ते खूप आवडतात काहींना, बरं का. आणि मग एखादा मिळाल्यानंतर त्यांचं ते मन भरत नाही, ते पटकन खाऊन घेतात, दुसरा एखादा मागून घेतात, बरं का. काही तर 2-2, 3-3 रुमालात पण गुंडाळून आणतात. हो, बघितलेलं आहे आपण, बरं का. आता माणसाच्या आवडीचं जर असेल तर माणूस ढेकर येईपर्यंत खातोय, ढेकर आलं तरी खातोय, त्याला असं वाटतंय उद्याचं पण आजच खाऊन घेऊ की काय, बरं का. मग याच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे बरं? कुत्रं बघितलंय आपण, कुत्र्याला जर जास्त मिळालं ना, जास्त, तर ते उद्याचं पण आज खायला जात आहे आणि मग उद्याचं पण आज खायला गेलं की आजचं बाहेर काढतंय. अशी परिस्थिती असते ती कुत्र्याची. माणसाचं मन, इंद्रिय तृप्त होतील, पाहून पाहून तुमचे डोळे थकतील, बोलून बोलून तुमचं तोंड दुखेल, ऐका, ऐकून ऐकून कधीतरी कान बोर होतील, खाऊन खाऊन पोट भरेल तुमचं, पण मन भरेल सांगू शकत नाही. मन माणसाचं रीतच राहतं, रीतं राहतंय. आणि
त्याला जर स्थिर करायचं आहे तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. त्याला स्थिरता, मनाची स्थिरता कुठे प्राप्त होईल? कारण मन काय माहितीये का, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. म्हणून आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. मन कसं आहे? तुका म्हणे मन चंचळ, हाती येऊ देईना गुरुचे बळ. एवढं मन चंचल आहे. आता इथे बसलंय, कुठे जाऊन आलं बघ, कुठे कुठे जातंय ते. म्हणून जिथे तन आहे तिथे मन पण पाहिजे. तन मन. आता धन आपल्याकडे काय आहे काय माहिती, पण ती बाहेरची धन नाही सांगितली. जी आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक भगवंताने जे आपल्या बरोबर दिले की नाही, तिला या महत्व आहे या परमार्थामध्ये, बरं का. आणि म्हणून आपण एक ती नेहमी दृष्टांत ऐकतोय बघा, दोघे पण बरोबरच घरातून बाहेर पडले ते, बरं का. एक जण गेला कीर्तन श्रवणाला, एक जण गेला तमाशाला, बरं का. तमाशाला गेला ना, त्याचं मन तिथं रमत नव्हतं. तो विचार करत होता, अरे माझा मित्र कीर्तनाला गेला, किती पुण्यवान आहे, किती पुण्य आहे, किती भाग्यवान आहे, किती मस्त ऐकत असेल, किती मस्त श्रवण करत असेल. मी इकडे आलोय पण काही फायदा नाहीये, हे काय नाही, तेच नाच गाणं वगैरे हे ते असं तसं सगळं काय. आणि तो तिकडे कीर्तनात बसून विचार करतोय, काय मजा करत असेल तो माझा मित्र. तमाशाला गेले तो काय पाहत असेल, नाही बाया काय ना काय 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 काय, बरं. म्हणून माऊली म्हणते, पुण्याची गणना कोण करीत. आलं का लक्षात? एखादा माणूस करत असलेला पुण्यच आहे की पापच आहे हे आपण गणना करू शकत नाही, याची तुलना आपण करू शकत नाही, आपल्याला कळू शकत नाही. कारण तनाने जरी तिथे असेल तरी मनाने तिथे असेलच का तो. म्हणून मनाला अधिक महत्व आहे परमार्थामध्ये, अधिक महत्व आहे मनाला. आधी मन घेई हाती. मनावर कंट्रोल असलं ना की सगळं झालं समजा. ज्याच्या मनावर कंट्रोल नाही ना, बरं का, नुसता टिटवाळ्यात गेला, काय बाजारामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्याला त्या जिलेबीचा सुगंध आला, गरम जिलेबी, बरं का, लगेच पावलं वळली, पण तिकडे वळली, तिकडे पावलं हॉटेलकडे. पण तेवढ्या 4 पावलं हॉटेलच्या दिशेने टाकल्यानंतर बोलतो, नको आज एकादशी आहे. पण मनाने खाऊन झालं ना, मनाने खाऊन झालं ना. देह गेला नाही तुझा, देहाने खाल्लं नाही पण मनाने खाऊन झालं. आणि मग तो माणूस घरी आल्यानंतर रात्री एकदा डोळे मिटले की स्वप्नामध्ये जिलेबी प्लेटच्या प्लेट खात असतो. मनी वसे ते स्वप्ने दिसेल, मनी वसे ते स्वप्ने दिसेल. आमच्या स्वप्नातही देव यावा असं वाटत असेल तर त्यासाठी मनामध्ये देव पाहिजे. काय, आमच्या स्वप्नातही देव यावा, आमच्या स्वप्नातही परमार्थ अध्यात्म घडावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आमच्या मनामध्ये त्या प्रकारचे विचार पाहिजेत, आमच्या मनामध्ये त्या पद्धतीची कर्म पाहिजे. आणि म्हणून ऐका, तमोगुणाने अधोगती आहे, रजोगुणाने पुनरावृत्ती, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, परत जन्म आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. परत येणं जाणं आहे माऊली, बरं का. रजोगुणाने जर आम्ही करत असू तर काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही, बरं का. परमार्थ फक्त सत्वगुणाने घडतो. हो, सत्वगुणाने घडतो, रजोगुणाने घडणार नाही, तमोगुणाने घडणार नाही, बरं का. भक्ती जर करायची असेल आपल्याला तर ती भक्ती फक्त सत्वगुणाने घडत असते. हे कोणी जरी विचार केला, एखादा ज्याला काही कळत नाही ना, त्यांनी जरी ते ग्रंथ वाचले तरी त्याला कळेल की अरे सत्वगुणानेच भक्ती घडते, सत्वगुणानेच परमार्थ घडतो, सत्वगुणातूनच अध्यात्माकडे वाटचाल होते, परमार्थाकडे वाटचाल होते, भक्तीकडे वाटचाल होते. त्यासाठी पहिले आमच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण केलं पाहिजे, आम्ही सत्वगुण निर्माण केला पाहिजे. आता हा सत्वगुण जो आहे की नाही माऊली, तो पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठल्या जागेवर बसताय त्याच्यावर अवलंबून आहे, बरं का. सत्वगुण, तुम्ही कुठल्या जागेवर बसताय. तुम्ही नाक्यावर जर बसले तर नाक्यावरचेच विचार तुमच्याकडे येणार आहेत, बरोबर आहे ना. स्मशानात गेलेला माणूस विरोधकाला पण बोलतो ना चांगला माणूस होता म्हणून. स्मशानात गेल्यानंतर अख्ख्या गावात जर माणूस असेल ना तर याच्यासारखा माणूस नाही. पण आयुष्यभर त्याच्या तंगडीच करायचं काम केलं यांनी, विरोधच करायचं काम केला. कारण त्या जागेमध्ये तेवढी पॉवर आहे.
ती जागा सोडली का लगेच मनामध्ये परिवर्तन होतंय, ती बात वेगळी आहे. स्मशानात गेल्यानंतर माणसाकडे ते वैराग्य उत्पन्न होतंय, माणसाच्या बरोबर काही येत नाही, मग माणूस एवढं सगळं कशासाठी करतोय, बोलतोय ना. जो कोणाला काहीही सोडत नाही ना, तो पण तिथे बोलतोय. माणसाच्या बरोबर करगोटा पण येत नाही तरी माणूस किती धावपळ करतो. एकदा ते सोडलं ना स्मशान त्याने, की त्याच्या मनामध्ये लगेच परिवर्तन होत आहे. अर्थात ज्या जागेवर आपण बसतो ना, त्या जागेचे गुणदोष जे काही चांगले वाईट असतील ते आपल्याला स्पर्श करत असतात. आणि म्हणून सत्वगुण हा आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय त्याच्यावर, ऐका, कुठल्या जागी बसतोय त्याच्यावर आणि कोणाच्या जोडीला बसतोय ना त्याच्यावर अवलंबून आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाचा संग झाला तर बोरींना चंदनाचा सुगंध यायला लागला, आम्ही बिघडलोय ना काय. सगळे जगद्गुरु तुकोबांना काय म्हणायचे, हा बिघडलाय, वेडा आहे, वेडा आहे तू, क्या वेडा. ते वेड पण लागावं तेवढे वेडे आम्ही व्हावेत म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. ऐकताय ना सगळे. जगद्गुरु तुकोबांना लागलेलं वेळ ज्या दिवशी आम्हाला लागेल ना, त्या दिवशी आमचं जगणं संपलेलं असेल. आणि तेवढ्यासाठीच हा प्रयत्न आमचा चालू आहे बाबा, बरोबर आहे की नाही. आमचा प्रयत्न कशासाठी चालू आहे, जे वेळ जगद्गुरु तुकोबांना लागलं होतं ते वेळ आम्हाला लागावं आणि ते वेळ आम्हाला लागावं म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे. खाता बसता उठता सगळं काही कार्य करता विठ्ठल 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 विठ्ठल. आपण नेहमी ऐकत असतो, जगद्गुरु तुकोबा कुठे गेले की माती सांगायची, त्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज यायचा. ज्या मातीतून ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल असं समजायचं त्या रस्त्यामध्ये जगद्गुरु तुकोबा गेले. बरोबर आहे की नाही. नामस्मरण करत असताना जगद्गुरु तुकोबांच्या अंगा खांद्यावर पाखरं खेळायची, पक्षी खेळायचे बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, सोयरे झाले वनचरे. काय भूमिका असेल, काय स्थिती असेल ती, आणि ती स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी बरं का. ते वेळ आम्हाला लागावं म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबांना लागलेलं वेळ आम्हाला लागेल त्या दिवशी आमचं जगणं संपलेलं असेल, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली असेल, जीवनमुक्त अवस्था. आणि म्हणून ती अवस्था जर आम्हाला प्राप्त व्हावी तर सगळ्यात पहिले आम्ही देवाच्या चरणी मन अर्पण केलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, मयेव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशयः. देवाच्या चरणी आमची बुद्धी स्थिर केली पाहिजे, आमची बुद्धी स्थिर केली पाहिजे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी देणे माणुसकाचे. आज माणसाची बुद्धी जर पाहायला गेला तर काय काम करते बघा, चांगलं आवडते की वाईट आवडते. कलियुगाचं महात्म्य वर्णन करत असताना पहिलेच सांगितलेलं आहे, कलियुगामध्ये माणूस खोटं जास्त आणि खरं कमी बोलेल. काय अनुभूती येते, अनुभव काय आहे. खोटं जास्त आणि खरं कमी, क्वचितच खरं, क्वचितच. आज आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना आपल्याला खरी माणसं जास्त भेटतात का खोटी माणसं जास्त भेटतात. मग जे लिहिलंय ते खरं आहे की खोटं आहे. पुढे परश्री रत झालेली माणसं जास्त असतील, स्वतःच्या घरामध्ये रममाण झालेली एकनिष्ठ राहणारी माणसं अतिशय बोटावर मोजण्या एवढी. काय आपला स्वतःचा संसार कमी आवडणार, शेजाऱ्यांचा संसार जास्त आवडणार, अशी माणसं या कलियुगामध्ये पाहायला मिळतील. परश्री रत, परद्रव्य हरक. बघा तिथे कशी स्टेप मांडलेली आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला ग्रामपंचायत सदस्य व्हावं म्हणून वाटेल, ग्रामपंचायत सदस्याला सरपंच व्हावं म्हणून वाटेल, सरपंचाला सभापती व्हावं म्हणून वाटेल, सभापतीला जिल्हा अध्यक्ष व्हावं म्हणून वाटेल, जिल्हा अध्यक्षाला आमदार व्हावं म्हणून वाटेल, आमदाराला खासदार व्हावं म्हणून वाटेल, खासदाराला मंत्री व्हावं म्हणून वाटेल, मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावं म्हणून वाटेल, आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा प्रधानमंत्री व्हावं म्हणून वाटेल. ऐका, त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा वाटेल मी देव व्हावं, आणि देवालाही वाटेल मी देवांचा राजा व्हावा, देवालाही वाटेल देवांचा राजा व्हावा.
त्या सिरीज मध्ये तुम्ही अडकलेत ना, का समजा संपला तुमचा कार्यक्रम झाला. ऐकताय का? ह्या साखळीमध्ये जर तुम्ही अडकले ह्या साखळीमध्ये, तर आपला कार्यक्रम झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त जडू देसी. तुका म्हणे मज कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. ऐका, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झालेला आहे ना, जिथे आपण जन्माला आलोय ना, हे सार्थक करून घ्यायची वेळ आहे, काळ आहे. कारण या गीतेमध्येच भगवंताने एक मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, स्वर्ग आणि मृत्यू ह्या दोन्ही वाटा चोराच्या म्हटलेल्या आहेत. बरोबर आहे ना बाबा? काय म्हटलेलं आहे? चोराच्या वाटा. नरक तर कोणाला नकोच आहे. नरकात जायला कोणी मागत नाही. पाप करणारा सुद्धा बोलतोय मला स्वर्गात जायचं आहे. बरोबर आहे की नाही? पण स्वर्गाची अपेक्षा करणं म्हणजे सुद्धा चोराची वाट आहे. त्याला कारण, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. ऐका, स्वर्गामध्ये कल्पतरूची बने अपार आहेत. आमच्या बांधाव एक आंब्याचा झाड असला तर आम्हाला बास टाकून बसायला लागते. काटे लावायला लागतं शेजारी, सगळीकडे काटे. बरोबर आहे? त्या काट्यांच्यातून पण पोरं चोरून नेतात. बरं का? आम्ही तर बाज सकट बाबा उचलला होता. बाज सकट. आणि दुसऱ्यांच्या शेतात नेऊन ठेवलं होता. ज्या वेळेला बाबाला जाग तेव्हा बाबा बोलतो, अरे आंबा कुठे माझा, मी कुठे. कलियुगाची राहटी आहे ती. बरं का? स्वर्गामध्ये काय आहे? कल्पतरूचे बने आहेत, वन आहेत. एक कल्पतरू आहे. चिंतामणीच्या खाणी आहेत. बरं का? कामधेनूची खिल्लार आहेत. आणि अमृताची कुंड आहेत. अमृताची कुंड आहेत. बाकी नाच गाणं अप्सरा मेनका आणि काय 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 म्हणावं ते बरंच काही आहे. पण ऐका, जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत ते उपभोगत असतात. जोपर्यंत संचित आहे तेवढं पण जाऊ दे. आता स्वर्गात कशाला एवढा लांब कशाला न्यायचं? तुम्हाला साधं उदाहरण आहे. डान्स बार मध्ये गेलेला माणूस जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच बसतो बाबा. एकदा पैसा संपला की तिथलीच त्याला बाहेर काढतात. संपला चल. आणि तिकिटालाही जर पैसे राहिले नसतील ना, तर बाहेर झोपलेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात. बारच्या बाहेर झोपलेली. का तर तिकिटाला पण काही राहिले नाही. तसंच आहे ते, काही फरक नाहीये. फक्त हा इथला स्वर्ग आहे आणि तो तिथला स्वर्ग आहे. जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत माणूस तिथे कार्य करत असतो. संचित संपले का त्याला पुन्हा ती गती प्राप्त होत असते. त्याला ती पुन्हा जे काय असेल ते प्राप्त होत असते. ऐका, आणि म्हणून मग ते काय म्हणतात माहिती आहे का? स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मग त्यांना विचारलं, का असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जे मृत्यू लोकात आहे ते स्वर्गात नाही आहे. जे मृत्यू लोकात आहे ते स्वर्गात नाही आहे. मृत्यू लोकात काय आहे? पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रवचन श्रवण करायला मिळतं, हे तिथे नाही आहे. ऐका, मृत्यू लोकामध्ये काय आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्याची जाणारी जी काही पितर आहेत, त्या पितरांचं श्राद्ध केल्यानंतर जे करतात त्यांना मुक्ती आहे. पितरांचं श्राद्ध जे करतात त्यांना मुक्ती आहे. त्यांना त्याचं पुण्य आहे, ते तिथे नाही आहे. आज पुण्यस्मरण दिनानिमित्त आईसाहेब गेल्या, आईसाहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी श्राद्ध विधी ठेवली. बरं का? पण ही श्राद्ध करत असताना पुराणामध्ये म्हटलेलं आहे, जो श्राद्ध करत नाही त्याला पाप जोडलं जात आहे. तो अडकला जातो, स्वतः पण आणि पितरांना पण अडकवतोय. पण पितरांचं श्राद्ध करणारे त्यांचाही उद्धार करतात आणि स्वतःचाही उद्धार करून घेतात. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. ऐका, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. का असं वाटतंय? पांडुरंग परमात्म्याची भक्ती आणि परमार्थ या मृत्यूलोकामध्ये आहे. पांडुरंगाचं नामचिंतन करण्याचं सामर्थ्य या मृत्यूलोकामध्ये आहे. आणि म्हणून ज्या गर्भवासाची कहाणी ऐकल्यानंतर आम्हाला नकोसा वाटतोय. ऐका, ज्या गर्भवासाची
इतिहास ऐकल्यानंतर आम्हाला जो गर्भवास नकोसा वाटतोय, बरोबर आहे की नाही? आपल्याला वाटतंय ना पुनरपी नाही, या संसारात परत येणं नाही, परत जाणं नाही का? सगळ्या प्रकारचं मलमूत्र ओघ ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी माझी निर्मिती आहे, त्या ठिकाणी माझं राहणं आहे. या गर्भवासाचं सगळं ऐकलं ना का माणसाला क्लेश निर्माण होतो, नकोसं वाटतंय. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी का. ऐका देवा, ज्या वेळेला आम्ही या गर्भवासाचं दुःख ऐकतोय ना, जर गर्भवासाची कहाणी सगळी ऐकतोय ना, त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये खूप दुःख वाटत असतंय, खूप दुःख होत असतंय. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा, पांडुरंग परमात्मा, हे भगवंता, तुमचं नामस्मरण करण्याचं भाग्य जर आम्हाला प्राप्त होत असेल ना, तुमची भक्ती, तुमचा परमार्थ आणि संतांचा संग जर आम्हाला प्राप्त होत असेल ना, तर या सुखासाठी गर्भवासाचं दुःख आम्ही कित्येक वेळा भोगायला तयार आहे. या सुखासाठी गर्भवासाचं दुःख आम्ही कित्येक वेळेला भोगायला तयार आहेत. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या देहाचं सार्थक जर आम्हाला करून घ्यायचं असेल, आमच्या जीवनाचं सार्थक जर आम्हाला करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी मुख्य म्हणजेच आम्ही देवाच्या चरणी मन आणि बुद्धी अर्पण केली पाहिजे, बरं का? ह्या 12व्या अध्यायामध्ये 8व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मये ममन अधस्व मय बुद्धी निवेशया निवेशिष्यसी मयव अतरुद्वन